नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय अष्टपैलू आशा. आशा भोसले या दोन शब्दांमध्ये अवघं स्वरविश्व सामावलेलं आहे. स्वरांचा अखंड झरा, उत्साहाचा धबधबा, नाट्यगीत, भक्तिगीत, भावगीत, लावणी, गझल, विरहगीत, ते अगदी ब्रेट ली सोबत त्यांनी गायलेलं मॉडर्न गाणं असो. आशा भोसलेंचा स्वर त्या गीताला लाभला की ते गीत अजरामर होत असे आणि तुमच्या आमच्या मनाचा ठाव घेत असे. त्या आशाताई आज आपल्यातनं निघून गेल्यात. अर्थात त्यांच्या आणि त्यांच्या गीतांच्या असंख्य आठवणी आयुष्यभर आपल्यासाठी मनामध्ये ठेवून त्यांच्याच आणखी काही आठवणी आज आपण जागवणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत काही दिग्गज मंडळी आहेत. ज्येष्ठ गायक संगीतकार श्रीधर फडके, त्यासोबतच ज्यांच्यासोबत खरं म्हणजे आशाताईंनी असंख्य गाणी केलेली आहेत, अनेक लोकप्रिय गाणी आपल्याकडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत आहेत सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार, ज्यांच्यासोबत म्हणजे सुधीर गाडगीळ सरांनी आशाताईंच्या अनेक असंख्य मुलाखती, किंवा मी जर चुकत नसेल तर सर्वात जास्त वेळा सुधीर गाडगीळ सरांनी आशाताईंसोबत मुलाखतींचे कार्यक्रम केलेले आहेत, गप्पांचे कार्यक्रम केलेले आहेत. तर त्यांच्याकडून देखील आशाताईंच्या बद्दल आपण आठवणी ऐकणार आहोत, त्यांचे पैलू जाणून घेणार आहोत. आणि अर्थातच माझ्यासोबत आहेत मुंबई स्टुडिओमध्ये ज्येष्ठ सिनेपत्रकार लेखक दिलीप ठाकूर, ज्यांनीही आशाताईंचा हा सगळा प्रवास गेले 3-4 दशकं जवळून पाहिलेल्या, अनेक भेटी देखील त्यांच्याही झालेल्या आहेत आशाताईंसोबत. या तिघांनाही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतं करतोय. सगळ्यात सुरुवातीला मी जाईन श्रीधरजींकडे. श्रीधरजी, नमस्कार आपल्याला. आणि जसं मी म्हटलं, म्हणजे मला वाटतं की अशा फार दुर्मिळ जोड्या असतात की ज्यांच्या वडील आणि मुलगा या दोघांकडेही आशाताई गायलेल्या आहेत. तर मला हिंदीतलं एक त्यातलं हे आठवतंय, ते म्हणजे एस डी बर्मन, आर डी बर्मन, आणि मराठीमध्ये श्रीधर फडके आणि सुधीर फडके. आपल्या संगीत दिग्दर्शना खाली देखील आशाताई गायलेल्या आहेत. जेव्हा पहिलं गाणं आपण त्यांना संगीतबद्ध केलेलं होतं, तिथपासून ते आतापर्यंत आशाताईंना संगीतबद्ध करणं गाणी, या सगळ्याबद्दल तुमच्याकडनं मी जाणून घेणारच आहे. मी श्रीधर फडकेंकडे जाईन सगळ्यात सुरुवातीला. श्रीधरजी, अशी गाणी तर आहेतच, मात्र आपण जी गाणी देखील दिलेली आहेत ती देखील अजरामर आहेत. आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या गायलेल्या आहेत. मग लक्ष्मीची पावले चित्रपटापासून मला आठवण होतीये, फिटे अंधाराचे जाळे असेल, ते अगदी ऋतू हिरवा सारखा अल्बम असेल. काय आठवणी आज मनामध्ये दाटतायत? 80च्या दशकामध्ये फिटे अंधाराचे जाळेसारखं लक्ष्मीची पावलेचं गाणं असेल किंवा मग ऋतू हिरवा, कोणकोणत्या आठवणी आहेत आज आपल्या मनात? श्रीधरजी. ऋतू हिरवा हे जे, क्षमा करा, लक्ष्मीची पावलेमधले फिटे अंधाराचे जाळे हे जे गाणं होतं ते मुख्यतः म्हणजे तो चित्रपट बाबूजींकडे होता, पण त्या प्रोड्युसरला हे गाणं हवं होतं म्हणून बाबूजींनी त्यांना सांगितलं आणि तो मला करायला मिळाला. पण त्यावेळेला ते द्वंद्वगीत होतं, म्हणून मी बाबूजींना म्हटलं की माझं पहिलं गाणं आहे, तुम्ही गालच, पण तुमच्याबरोबर आशाबाई येऊ शकतील का गायला? त्यांनी फोन केला त्यांना, त्या आणि आल्या आणि दोघंही माझ्यासमोर बसले दिग्गज. आणि माझं खरंच घाम फुटला होता त्यांना गाणं सांगताना. पण या दोघांचं मोठेपण काय, म्हणजे माणूस म्हणून, कलाकार म्हणून तर फारच मोठे, पण माणूस म्हणून म्हणजे त्या आशाबाई म्हणाल्या, बाबूजी म्हणाले की जोपर्यंत आमच्याकडनं ते गाणं व्यवस्थित येत नाही, गायलं जात नाही, तोपर्यंत तू आमची रिहर्सल घे. हा मोठेपणा आहे. आणि ते गाणं इतकं पॉप्युलर झालं. आणि आशाबाईंचं आणखी एक मोठेपणा म्हणजे त्या म्हणाले, श्रीधर, हे तुझं पहिलं गाणं आहे चित्रपटातील, तर मी तुझ्याकडनं यातलं कुठलंही मानधन घेणार नाही. म्हटलं तेवढं म्हणजे त्यांचा मोठा आशीर्वाद होता. पण आमचे प्रोड्युसर होते अरुण चिपडे, त्यांनी त्यांना एक लक्ष्मीची मोठी मूर्ती दिली. ती मला असं वाटतं अजून त्यांच्या देवघरात आहे. आणि मग पुढे असा तो हे साधारणतः 80-81चा काळ होता. आणि पुढे साधारणतः 82-83 मध्ये मी ऋतू हिरवाची गाणी तयार केली होती, परंतु ती रेकॉर्ड झाली नव्हती. मग मी 89 मध्ये आशाबाईंना विचारलं, मी असं केलंय, तुम्हाला मी ऐकू का? तर त्याचं आधी काय होतं, त्या खरं ऋतू हिरवा लताबाई गाणार होत्या, पण त्यांना वेळ नव्हता, म्हणून मग 7 वर्ष थांबलो. मी त्यांना म्हटलं की आता मी आशाबाईंना विचारू का? त्यामुळे विचार. मग आशाबाई म्हणाल्या, मी गाईन, पण आधी मी दीदीला सांगते. आणि लताबाई हो म्हणाल्यानंतर त्या मला म्हणाल्या, ऐकव ऋतू हिरवा. मी त्यांना चाल ऐकल्यानंतर त्यांनी मान डोलावली आणि ते गेल्या त्यांच्या घरी. आणि काही हेच नाही, म्हटलं त्यांना दर 3 महिन्यांनी मी फोन करायचो, कधी करूया. आणि एकदा मी म्हटलं, तुम्ही का नाही करत? त्यामुळे श्रीधर, तुला खरं सांगू का, चाल अतिशय मला आवडली आहे, परंतु ती अगदी कठीण झालेली आहे. म्हटलं, अहो, तुम्ही इतक्या मोठ्या संगीतकारांकडनं हजारो गाणी गायले आहेत, तर मी एक छोटा संगीतकार आहे, तर आपण गाल तर मला आवडेल, मला आनंद होईल, सगळ्यांनाच आवडेल, असं बाबूजींना, आईला. आणि ते बरं म्हणाल्या. आणि मग त्या आल्या, स्टुडिओत आल्या, आणि त्यांनी ते काय जे गाऊन ठेवलंय ते इतकं सोनं केलं त्या गाण्याचं, असं मला वाटतं. खरंय. म्हणजे वरच्या मध्यमपर्यंत त्यांचा तो बोलूया आपण.
मी येतो तुमच्याकडे. आणखी त्या अल्बममधल्या गीतांबद्दल बोलायचंच आहे आपल्याला. मी आता सुधीर गाडगीळ यांच्याकडे जाईन. सुधीर गाडगीळजी, असंख्य मुलाखती, असंख्य किस्से, असंख्य संवाद, आठवणी त्यांच्याबरोबर आपण साहजिकच एका मंचावर आपण होतात आणि अनेकदा गप्पा करण्याचा योग आपल्याला आलेला आहे. आपण त्या अर्थी भाग्यवान आहात खूप. आणि एक यूट्यूबवरची मी आपली मुलाखत पाहत होतो, 2018 मधली आहे मला वाटतं ती. तर ती देखील खूप पार्ल्यामध्ये झालेली मुलाखत, रंगलेली मुलाखत होती. आणि आताही जेव्हा गाणी लागली होती तेव्हा आपण देखील त्या गाण्यामध्ये खूप तल्लीन झाला होतात, तन्मय झाला होतात. तर आशा भोसले हे काय व्यक्तिमत्व होतं, काय जादू होती या व्यक्तिमत्वाची, सुधीर गाडगीळची? आशाबाईंबद्दल काय बोलणार. आशाबाई हे एक पर्व होतं आणि ते पर्वच संपलंय हो. मला तर त्यांचं गेल्याचं टीव्हीवर आज सकाळी पाहिल्यापासून बेचैनीचं टोक झालंय. कारण इतक्या निखळ, इतक्या मनापासून गप्पा मारणाऱ्या, आपल्या गाण्यांविषयी मनमुक्त बोलणाऱ्या आणि आपण विचारलेल्या प्रश्नातली खोडी काढून त्याबद्दल आपल्यालाही विचारणाऱ्या अशा इतक्या साध्या सुध्या आणि मनमोकळ्या पुन्हा गायिका भेटणार नाहीत. तर त्यांच्या गीताची झलक तर आपण बघतोच आहोत. मात्र आता एक वेगळ्या रूपात आशाताई आपल्या समोर आलेल्या. दिलीप ठाकूरजींकडे पुन्हा एकदा मी जाईन. एक वेगळ्या भूमिकेमध्ये, म्हणजे अभिनेत्री आशा भोसलेंचं दर्शन यामध्ये आपल्याला घडलं. दिलीप ठाकूरजी, हा जो माई चित्रपट आहे 2013 सालचा चित्रपट आहे, राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूर यांच्या भूमिका. आणि हा चित्रपटामध्ये आशा भोसले अभिनेत्रीच्या भूमिकेत याची एक उत्सुकता होती की अरे ज्यांना आपण एक गायिका, पार्श्वगायिका आणि त्यांचे इतर जे छंद वगैरे ह्यासाठी ओळखतो, त्या अभिनेत्री म्हणून या चित्रपटामध्ये भूमिका साकारतायत. आणि मला आठवते जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाची आम्हाला ज्यावेळेला झलक दाखवली गेली आणि पत्रकार परिषद होती, त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की त्यावेळेला त्यांचं वय 19 होतं आणि ह्या चित्रपटामध्ये 64 वर्षाच्या स्त्रीची भूमिका त्यांनी साकारलेली, ज्यांची स्मरणशक्ती म्हणजे त्यांना जो अल्झायमर हा जो विकार झालाय त्या स्त्रीची भूमिका त्यांनी साकारली होती. आणि मुलाच्या आग्रहास्तव त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेली. आणि एक थोडक्यात आठवण सांगतो की पूर्वीच्या जे चित्रपट संगीतामध्ये म्हणजे भावार्थ जो असायचा गाण्यामधला, त्याच्याविषयी जेव्हा त्यांना मी प्रश्न केला तेव्हा त्या म्हणाल्या की गाण्यातला भावार्थ ही गोष्ट आजच्या काळामध्ये अगदी दुर्मिळ झालेली आहे. इतकंच नव्हे की खूप वर्षाने मी अशा पद्धतीने काहीतरी ऐकलं की गाण्याचं एक व्यक्तिमत्व असतं, गाण्याचा जो मूड असतो त्या गायकीचा म्हणजे भावार्थ त्या गाण्यामध्ये आला पाहिजे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की नंतरच्या काळामध्ये जे रिमिक्स वगैरे युग आलं आणि त्याच्यामध्ये मूळ गाण्यांचं जे गोडवा हरवला जायचा ते त्यांना आवडत नसे. मी पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांच्याकडे जातो. सुधीर गाडगीळजी, जसं मगाशी मुलाखतींचा विषय निघाला आणि तुमची एक मुलाखत जसं मी पुन्हा पुन्हा तो उल्लेख करतो कारण मी ती बरेच वेळा पाहिली आहे. त्याच्यामध्ये एकदा एका प्रश्नाला तुमच्या आशाताई असं म्हणाल्या की मी एक टोक धरून ठेवलेलं होतं आणि दिदीने एक टोक धरून ठेवलं होतं आणि त्यांना मग कोणीतरी विचारलं की तुम्ही काय केलं चित्रपट सृष्टीमध्ये आणि संगीत विश्वात. तर त्या एकाच शब्दात म्हणाल्या आम्ही राज्य केलं. तर ह्या आशाताई होत्या. तर त्यांच्याबरोबर अशा गप्पा मारतानाचे त्यांचं कसं व्यक्तिमत्व तुम्हाला उलगडत गेलं, असे काही किस्से आम्हाला ऐकायला तुम्ही सांगाल का? अहो खरं सांगू का, त्यांच्याशी गप्पा मारताना अगदी आरंभाला मला असं वाटलं होतं यांना काय विचारणार आपण, एवढी श्रेष्ठ गायिका. पण पहिल्याच मुलाखतीमध्ये मला 1980 सालीच लक्षात आलं की यांना कसंही मनात येईल ते विचारावं आणि आपल्या पद्धतीने विचारावं. त्या फार छान उत्तर बदलून देतात, म्हणजे स्वतः त्या उत्तरामध्येच प्राण आणतात. आणि महत्वाचं म्हणजे बारीक बारीक कशा गमती करायच्या त्या का रे दुरावा या गाण्याविषयी बोलत होत्या आणि मी बाजूला उभा होतो तर मला म्हणलं इकडे जवळ आहे, का रे दुरावा का रे बोला असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या आणि माझ्यामधला दुरावा कमी केला आणि जवळ बोलून मग ते गाणं चालू केलं. ही त्यांची अशा बारक्या बारक्या गोष्टींमध्ये त्या ग्रेट होत्या. तर आता पुन्हा एकदा मी जाणार आहे श्रीधर फडके यांच्याकडे. श्रीधरजी, जसं मगाशी ऋतू हिरवाचा विषय निघाला, आपण सांगत होता तर 88-89च्या सुमारास मला वाटतं तो त्या संदर्भात आपलं बोलणं चाललं होतं आणि मग त्यातली असंख्य गाणी, म्हणजे माझ्याकडे इकडे लिस्ट आहे. ऋतू हिरवा असेल, झिणी झिणी वाजे वीण असेल, फुलरे रे क्षण माझे असेल, सगळी गाणी आज असंख्य आणि वेगवेगळ्या पिढीच्या मनामध्ये अक्षरशः काय म्हणूया आपण घर करून राहिलेली आहेत. तर त्या ऋतू हिरवा विषयी आणखी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. श्रीधरजी, ऋतू हिरवा, ऋतू हिरवा गाणं इतकं लोकप्रिय झालं की एक आठवण मी आपल्याला सांगतो. एका कार्यक्रमामध्ये गाणं आम्ही सादर केलं, म्हणजे एका दुसऱ्या गायिकेने. तिथे एक अंध गृहस्थ आले होते
गाणं ऐकायला, कार्यक्रम ऐकायला. आणि ते कार्यक्रम झाल्यावर मला भेटले आणि तुम्हाला ते म्हणाले, खरं सांगू का की ऋतू हिरवा ऐकल्यानंतर, आशाबाईंचं ऋतू हिरवा ऐकल्यानंतर आणि त्या मुलीने गायलेलं की मला त्या ग्रहस्थांना रंग काय याची कल्पना आली. ही माझ्या दृष्टीने फारच मोठी म्हणजे त्यांची हे होती, थाप होती कौतुकाची. आणि दुसरं म्हणजे फुलले रे क्षण गाणं हे जे आहे त्याच्यातलं, तर त्याच्यामध्ये एक ओळ होती, हसले रे क्षण माझे हसले रे. आता आशाबाईंचं व्यक्तिमत्व कसं आहे बघा, की त्या गाण्यात शिरून त्या गाण्यात काय सांगितले तसं आपलं एक्सप्रेशन असलं पाहिजे. म्हणजे त्या पंचमजींची गाणी पिया तू आजापासून बाबूजींचं कार्य दुरावापर्यंत बघा, त्यांच्यातले हे बघा, ते एक्सप्रेशन्स आहेत ती बघा. तसंच त्याने ऋतू हिरवामध्येही केलं. आणि ते ऋतू हिरवा संपूर्ण क्लासिकलवर आधारित गाणं आहे, वर्षागीत. आणि फुलले रे क्षण हे लाईटचं गाणं आहे. तर त्याच्यातलं हसले रे क्षण, तर त्यांना मी असं ते म्हणलं, असं मी गाणं नाही, हसले रे क्षण हसले, असं त्यांनी असं एक छोटासा हे दिला, काय म्हणायचं तुम्ही त्याला, खटका दिला. आणि ते हे जे आहे ना, आयत्या वेळेला सुचणं ते फार महत्त्वाचं आहे. आणि मला एक दोन गोष्टी त्यातल्या सांगायची इच्छा आहे, वेळ आपल्याला असेल तर. एक म्हणजे ऋतुविरामध्ये एक गाणं आहे, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. तर ते मी आशाबाईंना म्हटलं 2 गाणी व्हायची होती, म्हटलं हे गाणं करूया का. ते म्हटलं काय सांग. म्हटलं सुरेश भटांची कविता आहे. आणि असं आहे की आशाबाईंचे आणि आमच्या फडके कुटुंबियांचे खूप जुने संबंध म्हणजे बाबूजी आणि आईंमुळे. तर त्या आमच्याकडे नेहमी यायच्या आणि काही कौटुंबिक काही प्रॉब्लेम असले की ते सांगायच्या. ते काही थोडंफार मला माहिती होतं. म्हटलं तुम्हाला एक राग येणार नसेल तर मी सांगू का. तर ते म्हणाले सांग. तर म्हटलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्याचं चित्र ह्या गाण्यात आहे. तर ते म्हणाले हो, म्हणून दाखव मला आणि वाचून दाखव ते शब्द. आणि ते ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या मी हे गाणं म्हणणार. आणि त्या म्हणाल्या आणि त्यांनी त्याचे उल्लेख देखील केलेत त्या गाण्याविषयी. आणि नंतर त्यांनी माझं एक 5-6 गाण्यांची अल्बम काढला. माझे एक मित्र आहेत वीरेंद्र उपाध्ये, त्यांनी केला होता तो. तर त्याचं नाव होतं साकार गंधार हा. आणि त्याच्यात वेगवेगळी कविता होत्या, नवीन होत्या आणि काही इतर कवींच्याही होत्या. त्याच्यात एक कविता होती ती इंदिरा संतांची होती. आणि त्याचं असं होतं की एक मुलगी, एक प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट पाहत उभी आहे वाळवंटात, वाळूमध्ये. आणि तो येत नाही, ती हळूहळू गाडली जाते. ती म्हणजे वेगळीच कविता होती. म्हणजे रुतत चालले तिळा तिळाने, रुतले तळवे रुतले पाऊल, रुतले पायही उभी तशी मी त्या वाळूवर. आणि मी जेव्हा आशाबाईने ऐकले त्यामुळे मी गाणार आहे. आणि गायल्या स्टुडिओत. आणि स्टुडिओच्या रेकॉर्डिंग झाल्यानंतर बाहेर आल्या आणि एका ठिकाणी भिंतीला टेकून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. तर मी तिथे गेलो, तर रेकॉर्डिंग्स देखील तिथे आले. म्हटलं काय झालं. तेव्हा श्रीधर खरं सांगू का. आणि काही महिन्यापूर्वीच त्यांची मुलगी गेली होती, वर्षा. त्यामुळे ह्या गीतामध्ये काय सांगितले की ती मुलगी हळूहळू वाळूत गाडली जाते आणि त्या प्रियकराची वाट पाहत 2 हिरवी पाती उगवतात, अशी त्या गाण्याची कविता आहे, कल्पना आहे. तर त्याचप्रमाणे ह्या गीतामध्ये जशी ती आता परत येणार नाही तशी माझी वर्षा देखील आता परत येणार नाही, याची मला फार आठवण झाली. म्हणजे त्यांनी कसं कोरिलेट केलं होतं बघा. हो खरं आहे. आणि ते काय म्हणूया आपण, ते मनामध्ये इतकं मोठं दुःख एकीकडे आणि त्यानंतरही अशा प्रकारचा परफॉर्मन्स, इतकी जबरदस्त गाणी देणं आणि अशी ही प्रतिभावान गायिका आपल्या, जसं आपण म्हणतोय की त्यांच्या आठवणी आणि त्यांची गाणी, असंख्य गाणी जी आहेत ते आपल्या सोबतच राहणार आहेत. मी पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी आठवण येतो आता एकच आठवण, एकच बोला. हां, असं आहे की एकदा आम्ही कुठे गावाहून येत होतो आणि त्यांचा फोन आला, दिवाळी होती रे. मग ते म्हणले श्रीधर तुला एक सांगू का. म्हटलं काय रे. ते म्हणले बाबूजींची म्हणजे फडके साहेबांची गाणी, बाळासाहेब मंगेशकरांची गाणी आणि आपलं ऋतू हिरवा हे माझ्या दृष्टीने मराठीतले माइलस्टोन्स आहेत. आता एवढ्या मोठ्या गायिकेने मला हा दिलेला आशीर्वादच आहे असं मला वाटतं. खरं आहे. मोठी कॉम्प्लिमेंट आहे, मोठं कॉम्प्लिमेंट आहे. सुधीर गाडगेजी, इतक्या प्रकारचं वैविध्यपूर्ण गाणं आणि त्याच ऊर्जेने गाणं, त्याच्यामध्ये तो फ्लेवर आणणं. आणि जेव्हा खास करून चित्रपट गीतांमध्ये जेव्हा त्या गात असतात तेव्हा ती अभिनेत्री आपल्या समोर येते. म्हणजे हेलनजींची काही गाणी असतील किंवा अगदी तनुजा, सगळ्या अभिनेत्री, मला वाटतं तनुजा आणि काजोल या दोघींनाही त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे. तर अशी जी काही त्यांचा जो प्रचंड जो आवाका होता आणि त्याबद्दल सांगताना किंवा त्या व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवताना आता आणखी काय काय आठवतंय आपल्याला सुधीरजी. तुम्ही आता धावत्या स्वरूपात ते सांगितलं पण आहे, पण तरी सांगतो की त्या व्यक्तिमत्वाला म्हणजे हेलन काय, तनुजा काय, काजोल काय यांच्याशी गप्पा मारायच्या
त्यांचा ढब सगळा बोलण्याचा समजून घ्यायच्या आणि तो त्या मांडायच्या. त्यामुळे आपल्याला जणू काय तेच कलावंत समोर आहेत असं वाटायचं. पण मुळात सळसळत्या स्वरांचा हा खळाळता झरा होता, त्यामुळे कायम आनंददायी वाटायचं. आणि विशेष म्हणजे एकेका गाण्याची गंमत सांगताना त्या गाण्याचं वेगळेपण मांडताना त्या कायम तुमची उत्सुकता कशाने भागेल हे स्वतः समजून घेऊन बोलायच्या, कारण त्या आपल्यातल्या होत्या पूर्णतः. म्हणून त्यामुळे मला तर आपल्यातलंच एक पर्व संपलं असं घरातली व्यक्ती गेल्याचं मला दुःख होत आहे. खरंय. आणि खास करून सुरुवातीच्या काळाबद्दल, म्हणजे आपल्या ज्या मुलाखती आहेत त्या सुरुवातीच्या काळाबद्दल, ते त्यांचं जे कष्टप्रद जीवन असेल किंवा नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आता सांगितलं श्रीधरजींनी की त्यांची मुलगी गेल्यानंतर तरी पण ते दुःख मनामध्ये एकीकडे आणि नंतर त्यांनी केलेली गाणी एकीकडे, तर हे म्हणजे ही जी मानसिक कणखरता होती तर ती त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बोलताना जाणवायची आपल्याला जवळून. इतक्या जवळून आपण त्यांच्याशी मंचावर असायचात सुधीरजी. कमाल मानसिक कणखरता होती. त्या कधीही त्यांच्या व्यक्तिगत जीवनातलं कुठलंही दुःख, मोठा मुलगा गेला, ही गेली, हिने आत्महत्या केली, अशा काय काय गोष्टी होऊन सुद्धा लोकांसमोर जाताना कायम आनंदाने प्रसन्न. तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिलंय? नेवर, कधीच नाही. अहो, त्या म्हणायच्या लोक आपल्याला ऐकायला एवढ्या झुंडीने येतात, ते आनंद घेण्यासाठी येतात, त्यांना कशाला व्यक्तिगत दुःख ऐकवायची, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आपण पुढे जाण्याआधी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी त्यांच्याबद्दल एक कविता केली होती. एबीपी माझाशी जेव्हा यशवंत देव यांनी संवाद साधला होता तेव्हा यशवंत देव काय म्हणाले होते आशा भोसले यांच्याबद्दल ते आपण ऐकूया आता. विशेषतः आशाबाईने एकदा मला विचारलं, देव तुम्हाला प्रश्न विचारू का मी? हा म्हटलं विचारा ना. कुठल्या तरी समारंभात आणि बाहेरच असा कार्यक्रमाच्याच वेळेला, अहो तुम्हाला दीदींचा आवडतो की माझा? मी सांगितलं दीदींचा. बर, काय म्हणता? त्यांना ते माहीत नव्हतं. असं कसं म्हटलं, ते घरी गेल्यावर सांगेन ना मी तुम्हाला, इथे नको आत्ता. हे पुष्कळ बोलावं लागेल मला. त्यांचा आवडतो तो का आणि तुमचा आवाजही मला आवडतो ते का, हे दोन्ही काकाची उत्तरं मी देईन तुम्हाला. तर आता आशा भोसले, आता 70ची वाट तरी स्वर आहे ताठ, ज्याच्या सामर्थ्याचा घाट अलौकिक. मंद्र मध्य आणि तार, मंद्र मध्य आणि तार, तिन्ही सप्तकी संचार, ज्याला शिवेना विकार असत्याचा. स्वर आर्जवी लाघवी, स्वर नाना भाव दावी, स्वर अंतरी उभवी निजे ठसा. ह्या गात्यात ह्या आशाबाईचा आहे, ते लांबूनही लोकांना कळतं आशाबाईंचाच आवाज आहे. स्वर भावुक कामुक नाना रंगांचे नाटक, देई सर्वत्र स्फोटक अनुभव. देशी विदेशी संगीत, स्वरमुद्रा रेकॉर्डिंग, स्वरमुद्रा अगणित, नाना भाषांचे गुपित साठविले, स्वतःमधून जन्मतो सदा सावध वर्ततो, तोच स्वर दूत होतो ईश्वराचा. आशा भोसले हे नाव जणू आनंदाचे गाव, मर्मबंधातली ठेव रसिकांची. होती मंगेशकरांची आशा, झाली भोसलेंची आशा, आता विश्व रसिकांची आशा एक. तर यशवंत देव यांनी मांडलेले शब्द आहेत खरं म्हणजे, आणि यथार्थ शब्द. खरं म्हणजे प्रत्येक शब्दामधून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कशा प्रकारे समोर येतं ते कळतं. पुन्हा एकदा श्रीधरजींकडे जाऊया. श्रीधरजी, मगाशी आपण उल्लेख केला ऋतू हिरवा अल्बम असेल किंवा नंतरचा अल्बम असेल, आणि खास करून सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत आपल्यालाही त्यांचा सहवास लाभला. शब्दोच्चार जे सुधीर फडके बाबूजी यांचं बलस्थान होतं आपण सगळेच जाणतो. तर त्या शब्दोच्चारांबद्दल किंवा एकूणातच त्या गीतातला भाव पकडण्यासाठी ते शब्दांचं अचूक उच्चारण असेल, या सगळ्यावर जे काम करणं असेल किंवा त्यातलं बारीक कोरीव काम असेल, तर त्याच्याविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मला आठवत आहे की आशाबाई बाबूजींचं गाणं असलं, म्हणजे फडके साहेब म्हणायचे, फडके साहेबांचं गाणं असलं की घरी यायच्या रिहर्सलसाठी. त्या म्हणाल्या की मला फडके साहेबांचं गाणं नुसतं ते काय सांगतायत ते मला ऐकायचंच आहे, परंतु ते कसं सांगतायत हे बघायचं आहे. त्यामुळे ते त्यांच्या समोर बसायच्या, त्या त्यांच्या समोर बसायच्या आणि बाबूजी गायला लागले की त्यांच्याकडे
एकटक बघायचं आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, हाताची जी हालचाल होईल ती, असे हातवारे ते, कारण त्या शब्दाप्रमाणे बाबूजींचे हातवारे असे व्हायचे. त्या म्हणायचे की थकले रे नंदलाला, मी असं केलं तरच ते फडके साहेबांचं गाणं उतरेल त्याच्यात बरोबर, असं सांगायच्या. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांची वृत्ती अभ्यासू होती आणि त्यामुळे त्यांचा जो स्पेक्ट्रम होता ना, तो बघा ना, आता हिंदीतलं पिया तू आपतो आजापासून ते धुंदी कळ्याना पसंतपर्यंतचं गाणं बघा, हे जे आहे ना ते विलक्षण आहे. आणि त्या म्हणायच्याच की फडके साहेबांनी मला उच्चार कसे करावे हे शिकवलं, म्हणजे ही कृतज्ञता त्यांनी नेहमीच बाळगली होती. आणि घरचे संबंध फार चांगले होते आमचे. खरंय. आणि एक स्नेह धागा जो आहे तो कुठेतरी आज आपला अखंडित होता, तो कुठेतरी थोडासा हे झालाय असं आपण म्हणूया. इतक्या असंख्य मुलाखती, वेगवेगळ्या ठिकाणच्या मुलाखती, आणि जसं आपण म्हणालात की समोरच्या प्रेक्षकाची गाण्याची नस तर ओळखायचीच, पण त्यांच्यामधल्या काय म्हणूया आपण आवडीनिवडी किंवा तो प्रेक्षक कसा आहे ते ओळखून गप्पा मारणं असेल किंवा तो किस्सा रंगवणं असेल, ही देखील एक काय म्हणूया आपण खूबी होती त्यांच्याकडे. आणि त्याचसोबत एक मिश्किलपणा, एक खट्याळपणा देखील होता त्यांच्यामध्ये. सुधीर गाडगेजी. हां, आशाबाईंमध्ये ना, हो, आशाबाईंमध्ये तर मिश्किलपणा खूपच होता. म्हणजे मी त्यांना म्हटलं की त्या माझ्या वाटेला गेल्या थोड्या 1-2 वाक्यातनं, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही पुण्यात राहत होतात का हो, कारण पुण्याला अशा वाक्यावरनं जरा टप्पू मारायचे ना लोक म्हणून. ते म्हणलं नाही, मी एका पुणेकराबरोबर फार काळ कार्यक्रम केले म्हणून ते वैशिष्ट्य माझ्यात आलंय. म्हटलं कोण हो, ते म्हणले हा काय मी बोलते ना आत्ता, त्याच्याबरोबर मी जास्त काळ होते पुणेकराबरोबर म्हणून. आणि दुसरं म्हणजे यशवंत देवांची त्याने एक आठवण सांगितली की झालं गेलं विसरून जा, या सिनेमाच्यासाठी देवांची चाली त्यांनी हे केल्या, ताना खटके वगैरे वगैरे सगळ्या त्यांच्या छटा त्यातल्या आत्मसात केल्या. तर मी म्हटलं तुम्हाला असं प्रत्येक संगीतकाराचं बारीक बारीक भाग माहिती वाटतं, ते म्हटलं माहिती असं नाही, करून घ्यायला लागतो तर बोलताना बोलता येतं. खरंय. म्हणजे अभ्यास करणं असेल, गाण्यांचा अभ्यास आणि त्यासोबतच त्या व्यक्तिमत्वाचा, संगीतकारांचा अभ्यास, मला असं वाटतं खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. करेक्ट, आपापल्या परीने. बरोबर. पुन्हा एकदा मी दिलीप ठाकूर यांच्याकडे येतो. दिलीप ठाकूरजी, गाण्यातलं वैविध्य किंवा त्या गाण्याबद्दलची आशाताईंची लकब असेल किंवा त्यांचा आशाताई टच असेल त्या गाण्याचा, याच्याबद्दल तर आपण बोलतोच आहे. पण जसं आपण उल्लेख केला मगाशी, म्हणजे अगदी मोहम्मद रफी वगैरे या पिढीपासून ते कट्टू आता ब्रेट ली पर्यंत, ब्रेट ली बरोबर त्या गायल्या, अदनान सामी मला वाटतं त्याच्याबरोबर त्यांनी गाणं गायलेलं आहे. तर या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल किंवा या वैविध्याबद्दल आपण काय सांगाल? काय माहिती आहे, आशाजींचं प्रत्येक गाणं एक गोष्ट आहे, एक कथा आहे, एक किस्सा आहे. दोन गाण्यांचे किस्से मी थोडक्यात सांगतो, कारण प्रत्येक गाणं एक किस्सा म्हटल्यानंतर तो आपण अगदी प्रत्येक गाण्याबरोबर आपण जाऊ शकतो. आता ज्या आशाजी आणि संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजे R.D. बर्मन हे पहिल्यांदा लोकप्रिय झाले ते तिसरी मंजिल सिनेमासाठी, म्हणजे नासिर हुसेन निर्मित, विजय आनंद दिग्दर्शित सिनेमा. त्या सिनेमातली सगळी गाणी आजही हिट आहे. सिनेमाला 60 वर्ष झाली. आणि त्यातलं जे ओ मेरे सोना रे सोना गाणं आहे ना, जे पडद्यावर आशा पारेख आणि शम्मी कपूर गातो, सिनेमाला 40 वर्ष झाली. त्यावेळेला आपल्याकडे व्हिडिओ अल्बमचं युग आलेलं, की आता आपण कम्प्लीट दुसऱ्या युगामध्ये आलेलो, 66 आणि आता हे 90च्या दशकाच्या मध्यात. आणि आशाजींनी त्या गाण्याचा व्हिडिओ नव्या शैलीमध्ये, जर आजची पिढी युट्यूबवर जात असेल, ते आता जर लगेच गेले तर त्यांना हे गाणं वेगळ्या शैलीमध्ये, आशाजींचा तोच 40 वर्षानंतर सुद्धा तो मूळचा आवाज, तोच फॉर्म, तीच शैली. आणि त्या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रेच्या मध्ये जे काही स्टायलिश लकबी आहेत आणि त्याच्याविषयी आशाजींनी त्यावेळेला केलेलं भाष्य, ही अलीकडच्या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख ह्या पारंपरिक म्हणून गणल्या गेल्या आणि सोनाली बेंद्रे हे 90च्या दशकातली एक नवीन पिढीची प्रतिनिधी, म्हणजे आपण त्याला कॉर्पोरेट युग सुरू झालं. तर हे जे आशाजींचं वैशिष्ट्य होतं ते उल्लेखनीय आहे. आणि अजून एक O.P. नय्यर आणि आशाजी ह्या कॉम्बिनेशन तर सुपरहिट आहे. म्हणजे ह्या दोन संगीतकारांनी हिंदी चित्रपट संगीतामध्ये आशाजींना जे काही अष्टबलित दिलं ह्याच्याबद्दल खूपच गोष्टी आहेत. आणि त्यात एक चित्रपट होता प्राण जाए पण वचन जाए, आणि त्याच्यामध्ये गाणं आहे हमको ना जिने दिया, असे गाणं आहे, तर ते जे गाणं आहे त्या गाण्याचं असं आहे की ते गाणं लोकप्रिय झालं.
त्यावेळेला सुरुवातीला ध्वनिफिती यायच्या, म्हणजे ते ग्रामोफोनचं युग होतं, किंवा इराणी हॉटेलमध्ये जुग्सपासमध्ये ह्या गाण्याला मागणी होती. परंतु दुर्दैवाने आशाजींचं हे गाणं आपल्याला पडद्यावर पाहायला मिळत नाही, कारण रेखावर चित्रित झालेलं गाणं सेन्सॉरनी कापलं, पण चित्रपटात नाही आहे. परंतु त्या गाण्याला त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बरं. तो पुरस्कार ओ.पी. नय्यर यांनी स्वीकारला. परंतु त्याबद्दलची जी कथा आहे, किस्सा आहे, तो पुरस्कार ओ.पी. नय्यर घरी मात्र घेऊन गेले नाहीत. आणि ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या जे नात्याबद्दल वेळोवेळी बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितल्या जातात, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे. तर अशी वेगवेगळ्या अंदाजातली गाणी, असंख्य गाणी जी आपल्या मनामध्ये आहेत आणि कायम राहणार आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या सांगतेकडे असताना मी श्रीधरजींकडे जाईन. श्रीधरजी, कार्यक्रमाची सांगता करताना आपल्याला आत्ता काय सांगावं असं वाटतंय? आपण अनुभवलेल्या आशाताई, त्यांना आपण संगीत दिग्दर्शन केलं, असंख्य गाणी आपली त्यांनी गायली, बाबूजींची त्यांनी गाणी गायलेली आहेत. आज जेव्हा आशाताई आपल्यातनं निघून गेल्यात, म्हणजे आपल्या आठवणी आणि गाण्यांच्या माध्यमातून त्या आहेतच आपल्याबरोबर, पण त्यांच्या गाण्यातनं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आपल्याला काय मिळालं, आपण काय सांगाल श्रीधरजी? खरं म्हणजे का तुम्हाला सांगू का, त्यांनी इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत समाजासाठी गाण्याच्या रूपातून. पहिल्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेशन, कसं गावं, ते गात असताना तुम्ही त्या गाण्याच्या शब्दात आणि चालीत घुसलं पाहिजे आणि ते गाणं आपल्या गायकीतनं उभं केलं पाहिजे, हे त्याने दाखवून दिलं. दुसरं म्हणजे जी व्हरायटी जी होती ना, ते मला असं वाटतं की आत्ताच्या सगळ्या म्हणजे फार सुंदर गाणारे आता लोक कलाकार आहेत, त्यांनी अभ्यासावी, त्याचा त्यांना उपयोग होईल. की नुसतं एक समजा कॅबरे असेल, ते एक गाणं, भक्तिगीत असेल, प्रेमगीत असेल, हे सगळं आशाबाईंनी दाखवून दिलेलं आहे. आणि माझ्यावर त्यांनी इतके उपकार केले आहेत. माझी 20 गाणी त्या गायलेल्या आहेत. पण एक थोडासा एक घरगुती किस्सा तुम्हाला सांगतो. आमचं एक रेकॉर्डिंग चालू होतं आणि आम्ही आलो आणि ते म्हणले, अरे तू पार्ल्यात राहतो ना? हो. मग चल, मला पार्ल्यातल्या मार्केटमध्ये जायचं. म्हटलं चला. मग राम मंदिरच्या बाजूला गाडी लावली आणि त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं, अरे मटार घेऊन ये रे. मग त्यांनी अख्खी एक टोपली भरून मटार आणल्या. म्हटलं एवढी कशाला? ते म्हणले, आता मी घरी जाऊन निवडणार आहे आणि मला त्याचं भाजी करायची. या आशाबाई एवढ्या मोठ्या उंचीवर असलेल्या गायिका आणि इथे आपल्या अगदी घरगुती असलेल्या आशाबाई, याच्यामध्ये मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं. कौतुक हा शब्द देखील फार छोटा, फार म्हणजे त्यांनी आमच्यावर उपकार केले त्यांच्या कामाने, असं मला वाटतं. खरं आहे. आणि मला वाटतं यथार्थ श्रीधरजींनी सांगितलेलं आहे. खरोखरच असंख्य गाणी, असंख्य आठवणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि आपलं आयुष्य समृद्ध करून टाकलेलं आहे त्यांच्या गाण्यांनी. एखादा आपला मूड थोडासा काय म्हणूया आपण, थोडासा कधीतरी आपण निराशावादी असू, तर त्यांची गाणी ऐकल्यावर एक वेगळाच मूड होतो, एक वेगळी ऊर्जा येते आपल्यामध्ये. आणि तो अखंड झरा आहे, जसं आपण सुरुवातीला देखील बोललो, अखंड झरा येतो. त्यामुळे एका तासामध्ये या अखंड झऱ्याचं किंवा अखंड या महासागराचं सामावण्याचा आपला हा प्रयत्न, माझी खात्री आहे की अपुराच असणार. पण तरी देखील आशाताईंच्या आठवणी जागवण्याचा एक प्रयत्न आम्ही केला, ज्याच्यामध्ये श्रीधर फडके, त्यासोबतच सुधीर गाडगीळजी आणि दिलीप ठाकूरजी आपल्यासोबत होते. तिघांनाही नमस्कार. आशाताईंच्या स्मृतींना देखील आपण वंदन करूया. आणि खरोखरच ही गाणी, ही आठवणी सगळ्या मनात ठेवून आपण पुढे जाणार आहोत. आशाताई आपल्यातनं निघून गेलेल्या असल्या तरी या गाण्यांच्या आणि या आठवणींच्या रूपाने त्या सदैव आपल्यासोबत असतील. त्यांचे योगदान, त्यांचं ऋण आपल्यावर कायम असणार आहे. तर त्यांनाही, त्यांच्याही स्मृतींना आपण वंदन करूया, नमस्कार करूया आणि या कार्यक्रमामध्ये इकडे थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.